सायली आणि कबीर एकमेकांवर जीवापाड प्रेम करणारे दोन जीव. त्यांचं प्रेम इतकं नितळ होतं की ते पाहणाऱ्याला वाटायचं ही जोडी कधीच तुटणार नाही. पण नियतीला कधीकधी माणसांच्या इच्छांची पर्वा नसते. त्या दिवशी संध्याकाळी दोघं त्यांच्या आवडत्या तलावाच्या काठी भेटले. सूर्य मावळतीला झुकला होता. आकाश गुलाबी रंगाने भरले होते. कबीर, मला उद्या जायचंय, ती हलक्या आवाजात म्हणाली. तिचा स्वर थरथरत होता. कुठे? कबीरने घाबरलेल्या नजरेने विचारलं. दूर, कायमचं. सायलीला गंभीर आजार झाला होता. ती कित्येक दिवस कबीरपासून लपत होती, कारण ती त्याला दुःखात बघू शकत नव्हती. पण आता वेळ आली होती. डॉक्टरांनी सांगितलं होतं की तिच्याकडे फक्त काही महिने उरले आहेत. कबीरचं मन मात्र सुन्न झालं. त्यांच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले. तू का नाही आधी सांगितलंस? आपण काहीतरी केलं असतं ना. सायलीने त्याचा हात हातात घेतला. प्रेम केवळ एकत्र असण्यात नाही कबीर. कधी कधी कोणाचं हसत राहणं हेच खरं प्रेम असतं. मी तुला दुःखात पाहू शकत नाही. त्या रात्री कबीर तिला कवेत घेऊन ढसाढसा रडला. ते दोघं तलावाकाठची जागी शेवटपर्यंत बसले. सायली काही दिवसात निघून गेली, पण कबीरच्या मनात तिचं हसू, तिच्या डोळ्यातलं प्रेम आणि ती शेवटची भेट कायमची कोरली गेली. कधी कधी प्रेम फुलतं, पण उमलण्याआधीच गळून पडतं. तरी ते प्रेम असतंच, निरपेक्ष, शाश्वत आणि जीव घेणं सुंदर. अधुरं पण अमर प्रेम.